चंदन दिव्याला वस्तीतल्या मंदिरात बोलावतो। इन्कम टॅक्स ऑफिसर आणि पोलीस हे नकली असल्याचं चौगुलेला समजतं। चौगुले मांज्याला किचनमध्ये नेऊन गुंतवून ठेव असं महालक्ष्मीला सांगतो। चंदन मंदिरात अचानक दिव्याच्या गळ्यात मंगळसूत्र घालू लागताच दिव्या त्याच्या कानाखाली मारते। चौगुले त्याच्या गुंडांना बोलावतो आणि मांजा व अप्पर डिपर यांना पकडायला सांगतो। हे काय तुम्ही यांना सोडा, त्यांना कायदा हातात नाही घेऊ शकत ना ते त्यांना सोडा। हो कायदा ना दाखवत नाही तुम्हाला काय हातात घ्यायचं काय नाही घ्यायचं। याला घेऊन जा। अहो साहेब, याला ओळखतो मी। मग तर लय चिंदी आहे। काय ओळख मी पोलिसात आहे। अहो ती गुंड शिवा नाही का, तुझ्यासोबत तर फिरत असतो हा वस्तीत। कोण गुंड? कसली गुंड मला नाही माहिती। कुठली गुंडांबद्दल साहेब काय? अजून काही बोलायचं आहे इन्स्पेक्टर साहेब? एकदम कचकन चेहरा पडला तुमचा, तर घाम पण आला इकडून तिकडून। जाऊ दे ना। आम्ही काही आमच्याकडे काही असं चूक नाही झाली। म्हणजे आम्ही आलो, आम्ही घर फक्त बघितलं आणि आम्ही जातो आता। आम्ही कोणाला सांगणार नाही काही, आम्ही काहीच बोलणार नाही। ही आणि ही पोरं आली होती, ती फक्त वॉच ठेवायला आली होती, त्यांनी काही केलं नाही तसं। नाही असं कसं, जाऊ द्या। असं नाही आवडलं आपण। नाही इतक्या लवकर जाऊ द्या म्हणजे कसं, मजा नाही आली। मजा आली पाहिजे। मजा आहे ना, चौगुलीची स्टाईल आहे। आता ना आमची माणसं ना तुमची अशी जमली आहे ना, अशी सोलून सोलून तुम्हाला समजलं ना? जायला तिला येऊ दे, तिचं इन्कम टॅक्सच बाहेर काढतो बोलतो। तिला नको का? मुलगी आहे ना, मिशी लावली ना, पण आता काय? दिव्या, हे बघ, मी आता जे काही केलं ते खरंच खूप गरजेचं होतं। का गरजेचं होतं? ते मी आता नाही सांगू शकत, पण तुला ते नंतर कळेल बरोबर। अरे चंदन, तुला कळत नाहीये मी हे असं देवळात लग्न नाही करू शकत, हे चुकीचं आहे। अगं आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे। आपल्याला जर एकत्र राहायचं असेल तर तुला हे मंगळसूत्र घालावंच लागेल। चंदन, मी तुला परत परत तेच सांगतेय, मी हे लग्न करू शकत नाही। माझं लग्न ऑलरेडी ठरलंय। तू प्लीज प्लीज थांबव आता हे। ठीक आहे, ठीक आहे, ठीक। थँक्यू। तुला नाही करायचं ना लग्न? नाही। ओके, पण निदान हे मंगळसूत्र तरी घाल प्लीज। अरे काय बोलतोयस तू? तुला वेळ लागलाय का? तू काहीही बडबडतोयस? मी जे बोलतीये ते तुला कळत नाहीये की तुझ्या डोक्यात शिरत नाहीये? माझ्या डोक्यात? ठीक आहे, म्हणून मी तुला सांगत होतो की सगळ्या गोष्टी मी तुला नंतर सांगेल, पण तुला सगळं अगोदरच ऐकून घ्यायचंय ना। ठीक आहे, ऐक मग। माझा काका राहतोय इथे, म्हणजे भारतात, आणि तुला तर माहिती आहे माझे बाबा बाहेरगावी असतात। हा, मग हे मला माहितीये। तुम्हाला परत हेच का सांगतोय? माझ्या काकांना कोणी मूल बाळ नाही, त्यामुळे मी त्यांना मुलासारखा ना, म्हणून त्यांना त्यांची सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करायची।
आणि त्याकरता ते मुलगी शोधतायत. पण माझं प्रेम कोणावर आहे? कोणावर आहे? माझ्यावर. मग म्हणून मी त्यांना सांगितलं की आपलं लग्न झालंय. का? मला विचारून सांगितलंस? ही काही विचारण्याची गोष्ट आहे का दिव्या? तुझं प्रेम नाहीये माझ्यावर? हा मग प्रेम आहे म्हणून न विचारता काहीही करशील? असं नाहीये दिव्या. प्लीज मी काय म्हणतोय ते नीट समजून घे. तुला माहितीये की मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. त्यामुळे आता प्लीज हे मंगळसूत्र घाल, म्हणजे मी माझ्या काकांना तुला भेटवायला घेऊन जाऊ शकेल, सो दॅट त्यांचा या सगळ्यावर विश्वास बसावा. हे तुझं चांगलंय. तू फक्त स्वतःचा विचार करतोस. जेव्हा माझ्या घरी हे सगळं कळेल तेव्हा काय होईल ह्याचा विचार केलायस तू? माझं घरातून बाहेर पडणं पण मुश्किल होईल. दिव्या, तुला समजत कशा नाही आहेत गोष्टी? काकांचा जर या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसला तर त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. विचार कर ना थोडा. आणि मी कुठे म्हणतोय की हे मंगळसूत्र तू घरात घालून बस किंवा बाहेर घेऊन फिर. तुला फक्त काकांसमोर नाटक करायचंय. दॅट्स इट. म्हणजे फक्त नाटक करायचंय? दिव्या, मी तुला केव्हाचा तेच समजावतोय. एकदा काकांना आपल्या या नाटकावर विश्वास बसला की त्यांची सगळी प्रॉपर्टी आपली होईल. विचार कर, आपलाच फायदा आहे त्याच्यात. काय चौगुले? अरे ये शिवा, ये पोरी ये. शिवा, ए पोरी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नाही. सॉरी, माझं जरा ऐकून घ्याल का? मी काही घेतलं नाही तुमच्या घरातलं. ती मिशी काढतात, मिशी काढते. पोरीच्या तोंडावर मिशी बरी वाटत नाही. अशी एकदम मिशी म्हणजे कशी अशी पाहिजे, एकदम जबराट एकदम. अरे वाव, काय माज होता ना. आली तो काय माज होता, आणि आता एकदम डोस. ते बाकीचे सोबती आहेत बरं आपल्याकडे. ते इन्स्पेक्टर साहेब, ते हवलदार 12%. आता कोणते इन्कम टॅक्स ऑफिसर ते अप्पर डिप्पर सगळे आहेत व्यवस्थित पकडलेले आहेत. काय शिवा, हा बागले का हाऊस? अरे हा, तू हिशोबासाठी आली होती ना? आपण डायरेक्ट मुद्द्याला हात घालू, हिशोब करू. पण खरं सांग का, आता तुझाच हिशोब करायची वेळ आलेली आहे ना. अरे बापरे, मारतो काय मला? हा, बाया बिया वर करते मारतेस काय? हाय जो नेम ये तुझ्या तर आता येडा आहे का रे?
पोरगी आहे ना ती, पोरगा असं मारत असत. हळू मारत, हळू. एक दिवस नाटक केलं तर ही प्रॉपर्टी मिळेल. दिव्या, काय ठरवलंयस तू? खरंच दिव्या, तू तू तयार झालीस? हो. मला माहिती होतं तू मला कधीच नाही म्हणणार नाहीस. हा, पण हे मी प्रॉपर्टीसाठी घालत नाही. हा, तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला माझ्याशी लग्न करायचंय आणि तुझ्या काकांनी तुझं लग्न जबरदस्ती दुसऱ्या मुलीशी लावून देऊ नये म्हणून मी हे घातलं. हो दिव्या, आय ट्रस्ट यू अँड आय लव्ह यू अ लॉट. चल, निघते मी. मी सोडतो ना तुला. नाही, कशाला उगाच रे, मी जाते ना. ऑन दिव्या, त्रास काय त्यात? तू गाडीजवळ थांब, मी 2 मिनिट गुरुजींशी बोलून येतो. ठीक आहे, लवकर ये. आलोच. बाय. शिवा, उठ ना. चौगुले, सोड तिला. अरे सोड ना तिला. त्या अंगाला हात लावलास ना तरी याद राख. हो का? मग स्वतःला सोडू आणि मोकळं कर तुमच्या हिरोला. नाही, हिरोईनला. अरे बाईला मारतो, तुम्हाला लाज नाही वाटत? सर, आम्हाला प्लीज जाऊ द्या. आम्ही इथे जे काही झालं ते कोणालाही सांगणार नाही. तुम्हाला शब्द देतो. मी सांगणार ना, पण मी सांगणार ना. तू शब्द दे, नाही तर आणखीन काही पण दे. मी सांगणार सगळ्यांना का तुम्ही इथं आले होते, तुम्ही काय काय केलं. मला काही इंटरेस्ट या गोष्टीचा. पैसे घेशील ना? मग बोल किंमत, किती पैसे घेशील तेवढे पैसे देतो तुला. अरे बापरे, या मला पैसे देत. अरे तू स्वतः चिंदी, तू काय मला पैसे देणार? आणि ते चिल्लर पैसे घेऊन घ्या, मी तुला खाली बसू सोडणार ना. तुम्हाला एकेकाला लक्षात ठेवा. चौगुले म्हणतात मला. हा, चौगुले असतो काय रे? शिवा, उठ. शिवाला कमी समजू नको तू. अहो, काय करताय तुम्ही? मुलगी आहे ना ती, जाऊ द्या तिला. चुप बसतो. स्वतःच काम करायचं, भाकरी थापायच्या भाकरी. आज तशी लय भूक लागणार आहे मला. दादा चाल, भाकरी थापायचं, आमचं अंग शेकायचं. चाल. टमरे, तू काय तिकडे मजा बा. जा, काढ कपडे. आता मला समजलं यांनी हा प्लॅन का केलं. मला तोंडावर पाडायचं होतं ना, आणि आज मी हिला तोंडावर पाडलेलं आहे. मला उघडं करायला आलते का तुम्ही सगळेजण?
तिला उघड करतो का नाही बघ. फालतू बडबड केलीस तर जीप कापेन तुझी. अरे एका बाईला मारतो, लाज नाही वाटत तुला? रे ए, तो काय तर तमाशा पाहून आला. चल जा. हल्लास तर याद राख. भाई मागे कायमचा आडवा करीन तुला. सोड सोड. शाबास. सोड, ती माझी मैत्रीण आहे. सोड सोड. हे सो सॉरी. चल. हे इथे काय करतायत? तू ओळखतोस यांना? हो हो? हो म्हणजे असं काही खास नाही. एक आपलं एक काम कर, तू जरा बस गाडीत, मी जाऊन बोलून येतो त्यांच्याशी. काय मग? अरे कुठे? काय तुम्ही इकडे या ना. हे बघ, पाताळात जरी गेलास ना, साला तुला शोधून काढू आम्ही. अरे माझ्या शेटचे पैसे द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीत. हा, आयटम फिरवायला बरे पैसे तुझ्याकडे. हे बघा, तुम्ही असं काही करू नका. तुमचे जे काही पैसे आहेत ते मी तुम्हाला लवकरच देईन, नक्की. मला फक्त थोडे दिवस द्या. हे तर रोजच बोलतोस आम्हाला. हो नाही, हो नाही, तसं नाही, खरंच तसं काहीच नाही. मी देईन तुम्हाला तुमचे पैसे. हे बघ, चमन. चमन नाही, चंदन. मग काय उघाडू आणि लावू सगळ्यांना? ए, आमचे पैसे जर दिले नाही ना, तुझ्या आयटमला घेऊन फिरायला जाऊ आम्ही. हो ना पक्या, लय भारी मजा येईल ना. ए, तोंड सांभाळून बोला. माझी होणारी बायको आहे ती, तिला काही बोलायचं नाही. ए, तुला तोंड सांभाळून बोल म्हणतो रे. असा मारीन ना, परत पाणी नाही मागणार तू. आयटम आहे म्हणून शायनिंग मारतोय. नाही दादा, तसं नाही. दादा ऐका ना, ऐका प्लीज प्लीज प्लीज. तिच्या समोर अशी कॉलर नका पकडू. प्लीज प्लीज प्लीज. मी तुम्हाला तुमचे पैसे परत देतो. प्लीज प्लीज कॉलर सोडा दादा, प्लीज. ऐका ना प्लीज, कॉलर सोडा. आयटम आहे म्हणून लाज वाटते. ऐका ना, हे बघा, मी तुमचे पैसे तुम्हाला परत देणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. थोडा वेळ द्या मला, पण प्लीज तुम्ही कॉलर सोडा. प्लीज प्लीज प्लीज. माझी होणारी बायको होती. प्लीज प्लीज. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? कोण येथे? मी सांगू? तुमच्याशी बोलत नाहीये मी. पण मी बोलतोय ना तुमच्याशी. अशुभार! आशू मार! आशू!
शिवा मार फोड फोड त्यांना सगळ्यांना उठ 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 एवढा खाऊ घालतो मी तुम्हाला त्यासाठी काय जाते का